नमस्कार, मी ध्रुवांकुर सारंग. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ येते आणि आज लॉंग व्हिडिओ येण्याचं कारण म्हणजे आज आम्ही सगळे भाव एकत्र मिळालो आहे, भेटलो आहे. खरं तर खूप दिवसांनी आणि खूप वर्षांनी खरं तर, आणि सगळे भाऊ भेटलो आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे. तर मी व्हिडिओ बनवणार होतो लॉंग व्हिडिओ. आपण दाबोलला वगैरे जातो तेव्हा पण थोडीशी भीती वाटते आणि माणसं वगैरे बघत असतात ना, त्यामुळे व्हिडिओ बनवायची हिंमत होत नाही. पण बनव आपण कधी ना कधी, बनव आपण पब्लिकमध्ये पण व्हिडिओ नक्की बनव. पण आज लॉंग व्हिडिओ घेऊन यायचं कारण म्हणजे आज आम्ही सगळे भाव वगैरे एकत्र जमलो आहे. तर व्हिडिओ आहे आपली, व्हिडिओ आज लॉंग बनवतो आहे. खरं तर खूप बोलायचं आहे मला तुमशी, शब्द वगैरे नीट येत नाहीत कारण सर्दी झाली खूप. तर असा काय सीन आहे. आणि तुम्हाला आधी आपला सीन दाखवतो, वाशिष्ठ नदीचा सनसेट संध्याकाळचा. चला पहिला सनसेट एन्जॉय करा, नंतर भेटतो तुम्हाला. तर असा काय आपल्या वाशिष्ठ नदीचा सनसेट आहे. तर खूप दिवसांनी एकत्र आलो आहे सगळेजण. आत्याचा पोरगा आहे आणि भाव आहे माझा, आणि तिकडे दादा, बाबाचा पोरगा, आणि इकडे दीदी आहे. तर आपण असे एकत्र आलो आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवतोय. आणि खूप महिन्याने लॉंग व्हिडिओ आली आणि खूप व्हिडिओ येणार आहेत. खरं तर खूप व्हिडिओ मला बनवायचे आहेत. आपल्या जवळच मंदिर वगैरे खूप आहेत आणि खूप काही दाखवण्यासारखं आहे. जुने लेणी वगैरे खूप आहेत, तर खूप दाखवणार आहे मी तुम्हाला. पण आता आपल्या 12वीचे पेपर आहेत, त्यामुळे लेट येतील व्हिडिओ. तर बघा, नक्की तुम्हाला व्हिडिओ दिसतील, पण थोडं टाईम लागेल. 2 महिने तरी लागतील. 2 महिन्यानंतर आपले लॉंग व्हिडिओ पुन्हा कंटिन्यूच होतील. मग एवढे लॉंग व्हिडिओ येतील की तुम्हाला बघायला वेळ नाही भेटणार. एवढे व्हिडिओ टाकणार आहे मी तुम्हाला. आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाम व्हिडिओ टाकणार, जाम. खूप मजा येईल. तर इकडे यांची शूट चालू आहे, ते पण बघूया जरा. इकडे यशदा आहे, इकडे राज, इकडे आर्य, आणि इकडे दिदी. लाईक करा आणि इकडे रुद्र. काय सांगतेस काय रुद्र? लाईक करा आणि सबस्क्राईब करा. काय करा? सबस्क्राईब सबस्क्राईब करा बोलतोय. करा लवकरच सबस्क्राईब. 10,000 सबस्क्राईबर पूर्ण करा. सर्दी झाली त्यामुळे जरा शब्द चुकतायत आणि खूप महिन्याने लॉंग व्हिडिओ येते, त्यामुळे बोलायला वगैरे असं जमत नाही. पण बनवतो तुमच्यासाठी खास व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ. मला पण सर्दी झाली. तर फुल वॉच करा व्हिडिओ, म्हणजे पूर्ण बघा व्हिडिओ. हे बघा, इकडे शूटिंग चालू आहे. 1 2 3 काय सीन आहे. तर यांचा फोटोशूट वगैरे चालूच आहे. आपण पण फोटो काढले, तुम्ही बघितले असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ जरा तुम्हाला व्हिडिओबद्दल थोडं सांगतो, म्हणजे क्रिएटरबद्दल. मी पण क्रिएटर असत नाही बनलो. माझे पण पहिले खूप मला लोक पण बोलली, काय व्हिडिओ बनवतात वगैरे, व्हिडिओ बनवून काय होणार आहे, असं तसं खूप बोलले. आणि मी प्रयत्न सुरूच ठेवले आणि माझ्यासोबत मित्र पण होते. माझे मित्राने पण मला खूप सपोर्ट केला. माझे तेजू असेल, पार्थ, ओम, आपल्या गावातले शंतनू, आपल्या गावातलेच सगळे मित्रांनी मला सपोर्ट केला आहे. आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथे आहे. तर त्यांचेसुद्धा आभार मानतो, त्यांनी सपोर्ट केल्याबद्दल. म्हणजे मी व्हिडिओ बनवणं सोडणार होतो, पण ते बोलले व्हिडिओ बनवत राहा, म्हणून बनवले. आणि खूप त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवले आणि खूप आठवणी आहेत त्यांच्यासोबत. ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, ते नक्की जाऊन बघा पहिले व्हिडिओ वगैरे. आणि खूप मजा यायची तेव्हा. आणि आता काय जास्त मित्र नाहीत, त्यामुळे लॉंग व्हिडिओ पण होत नाही. आणि तेजू असायचा तेव्हा तेजू स्वतः बोलायचा, चल आपण जाऊया सपाटीवर व्हिडिओ बनवूया, खायचे वगैरे. खूप व्हिडिओ बनवायचे, आठवण येते खूप त्यांची. आणि आता ते कामानिमित्त बाहेर आहेत. तर खूप मजा यायची त्यांच्यासोबत राहायला.
वगैरे व्हिडिओ वगैरे बनवायला खूप दिवस असे मस्त जायचे. पण आता गावात कोणच नाही. आम्ही फक्त 12वीचे 4 जण आहो आणि आमच्यापेक्षा 1 वर्ष मोठे असणारे शंतनू वगैरे आहेत. शंतनू आणि किरीश हे दोघात आहेत. खोक आणि सर्दी झाली त्यामुळे बोलायला नाही भेटत जास्त. तर मित्रांनो आपल्या दापोलीमध्ये पण म्हणजे बरेच क्रिएटर आहेत. तर ते सुद्धा व्हिडिओ वगैरे बनवतात तर मला भेटतात आणि आता खूप ओळखतात वगैरे मला. तर त्यांचासुद्धा आभार आहे. आणि बरेच जण म्हणतात चांगले व्हिडिओ बनवतोयस वगैरे, आपल्या वाडीतले वगैरे व्हिडिओ सांगतोस. वाडीतले पण माणसं खूप सांगतात. तर त्यांचेसुद्धा आभार मानतो. जर शब्द चुकत आहेत ते सांभाळून घ्या. खोक आणि सर्दी खूप झाली आहे. तुमच्याकडे थंडी पडत असेल तर आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कुठून बघतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत ते. आणि माझ्यासारखे कोण व्हिडिओ बनवायला प्रयत्न करत असेल तर नक्की प्रयत्न चांगला होईल आणि प्रयत्न यशस्वी होईल. मी सांगतो तुम्हाला, पण फक्त प्रयत्न करत राहा. कोण काय बोलेल याचा विचार करू नका आणि व्हिडिओ बनवत राहा. मी सांगतो तुम्हाला यश मिळेल. आणि आपल्या समाजातले असतील किंवा आपल्या गावातले सपोर्ट करतात. खूप जणांनी मला सपोर्ट केला आहे. आमच्या वाडीतले असतील, माझ्या बाजूच्या वाडीतले असतील बाजूच्या, त्यानेसुद्धा मला खूप सपोर्ट केला आहे. आणि खूप मजा येते आता व्हिडिओ बनवायला, काय वाटत नाही जास्त. फक्त आता शब्द थोडेसे चुकत आहेत कारण आपली सर्दी वगैरे झाली ना त्यामुळे. तर खूप लहान मुलं वगैरे माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांची लहान मुलांची आई वगैरे सांगतात मला की माझा बाबू तुझे व्हिडिओ बघत असतो शाळेतनं आल्यावरती. त्यांना पण मी एक सांगतो की अभ्यास करा, व्हिडिओ बघा पण जास्त नाही, पण अभ्यास पण करा तितकाच. अभ्यास पण महत्त्वाचा आहे. अभ्यास पण करा आणि व्हिडिओ पण बघा टायमात. तर मित्रांनो आता आपण निघालो घरी जायला आणि खरं तर खूप उशीर झाला आहे. तर निघालो घरी, तर रात्र होईल आता थोड्या वेळात. तर घरी निघालो आहे आणि आपण तुम्ही बघितलं असेल आपल्याकडचे निसर्गरम्य आपली दाभोलखाडी. तर दाभोलखाडी बघितली असेल, त्याबरोबर आपण व्हिडिओ वगैरे शूट केले थोडेसे, ते तुमच्यापर्यंत मी दाखवले थोडक्यात. ते सुद्धा तुम्ही बघितले असतील. असे व्हिडिओ वगैरे बनवले आठवण म्हणून. आता परत कधी भेटू काय माहीत नाही जास्त, कधीतरी भेटू आता परत, ते काय सांगता येत नाही. आणि घरी निघालो आम्ही. तरी बघा दीदी, बोल बोल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि कमेंट सुद्धा करा. तर तिने पहिल्यांदा सांगणार आहे तर तिचं ऐका. मला तरी जास्त ऐकत नसाल तर तिचं ऐका पहिला. तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि कमेंट आवर्जून करा, कारण व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि मगाशी सांगताना एक राहिलं, मला भाषेवर पण बरेच लोक बोलायचे की तुझी भाषा गावंढळ आहे वगैरे. तर गावंढळ भाषा वगैरे खूप बोलायचे. तर आता मी खूप भाषा सुधारली आणि गावंढळ भाषा बोलणारच जास्त करून. तर व्हिडिओ कशी वाटली ते आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि इंस्टा पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.